जोपर्यंत मीडिया जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही भक्कम आहे. प्रवीणकुमार कांबळे. संपूर्ण जगामध्ये 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचा पाया घातला. 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. कवठेमहांकाळ येथील पोलीस ठाण्याच्या मार्फत आज पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे पत्रकारांना मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की जोपर्यंत मीडिया जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही भक्कम आहे. जर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ डळमळला तर लोकशाही डळमळेल. स्वातंत्र्य संग्रामामध्ये पत्रकारांनी मोलाचे काम केले आहे, असेही मत यावेळी कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय बनसोडे, आबासाहेब शिंदे, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे, मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत देसाई, कुणाल कोठावडे, महेश देसाई, गोरख चव्हाण, रामचंद्र कोरे तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. म्हणणार किंवा मराठी पत्रकारितेतील बाळशास्त्री जांभेकर यांनी ऍक्च्युअली 6 जानेवारी 1832 साली जन्म नाही त्यांचा. त्यावेळी पत्रकारिता त्यावेळेस ते वृत्तपत्र काढलं, दर्पण चालू केलं त्या दिवशी. आणि ते जास्त वेळ काही नाही चाललं. 1846 ला लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. म्हणजे प्रशासनाचा किंवा मग सरकारचा तो एक आरसा म्हणून काम करतो. आरसा जर पत्रकारिता जर प्रामाणिकपणे जर नसेल, तो आरसा तो कधीही दाखवला जाणार नाही. आणि मग जे ब्युरोक्रेसी असू दे किंवा मग ती डेमोक्रेसी असू दे, ती प्रॉपररित्या चालणार नाही कुठल्याही प्रकारची. ब्युरोक्रेसी आणि डेमोक्रेसी जर चांगल्या पद्धतीने जर चालायची असेल तर पत्रकारिता हा सच्चा असलाच पाहिजे, स्वाभिमानी असला पाहिजे. आणि पत्रकारितेने ज्या बातम्या देणार आहेत त्या बातम्या प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गाने ते सादर केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे प्रशासनाला जर त्याचा चेहरा दिसला त्यामध्ये ही माझी चूक आहे, जसं भाऊन सांगितलं की चूक आहे, ही चूक आहे तर चूकच आहे, ह्यामध्ये कुठल्याही पद्धती ज्याची वक्तृत्व कला एकदम बेस्ट असते तो व्यक्ती लिहू शकत नाही. आणि ज्याचं लिखाण जबरदस्त असतं त्या व्यक्तीला बोलायचं म्हणजे असं कुठेतरी एखादं हे असतं की व्यक्ती जो त्याला बोलता येतं आणि त्याला लिहिता येतं, असे थोडीच असतात व्यक्ती. तर बोलायला आपणही शिकलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ह्याच्यावर जातो, काय म्हणायचं, कुठल्याही आपण केलं किंवा अन्य कुठल्या पद्धतीनं म्हणजे मासिक असू दे किंवा अन्य प्रकारचे असू दे, हे ज्यांनी केलं ते सगळे स्वातंत्र्यवीर होते. म्हणजे स्वातंत्र्यवीर म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्यामध्ये जनसमुदायाचा सहभाग करून घेण्यासाठी जर सगळ्यात मोलाचं काम कोणी केलं असेल तर ते पत्रकारितेने केलेलं. आणि हीच पत्रकारिता आतापर्यंत झाली. जसं आता आपण म्हणतो की मी लहान असताना कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया नव्हता, डिजिटल मीडिया नव्हता, पण तो अजूनही जर मला बातम्या म्हणजे वाचायच्या असतील तर मला सर्वात जास्त अजूनही आवडतं ते म्हणजे प्रिंट. काय असतं त्यामध्ये आपण लक्ष देऊन वाचलेली ते आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट होऊन जातं. आणि जोपर्यंत ही मीडिया जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही आपली भक्कम आहे. ज्यावेळेस हा पिलर जो चौथा आहे तो कुठे डगमगला तर त्यावेळेस मात्र काय होणार, लोकशाहीला कुठेतरी काय होण्याची शक्यता आहे, लोकशाही कुठेतरी डगमगण्याची शक्यता आहे. तर आपला ज्या भाऊनी सांगितलं या पद्धतीनं जर आपला तुमचा कुठला अजून व्यवसाय करण्याची इच्छा असेल